जाऊन अपघाती निवडणूक होणार आहे. विरोधी पक्ष नेता तुमचाच बसेल, परंतु कुणाची यावं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना या सगळ्या विषयाचे अधिकार असतात. निश्चित आता गटनेत्या किशोरीताई झालेल्या आहेत. विरोधी पक्षनेत्याचा सुद्धा विचार संघटनेच्या स्तरावर झालेला असेलच आणि निश्चित उद्धवजी ठाकरे साहेब लवकरच या सगळ्या गोष्टी जाहीर करतील. भाजपकडनं वारंवार ठाकरे सेनेचा उभाटा गट होण्याचा उल्लेख केला जातो. वारंवार नावाला देखील उभाटा गट शिल्लक राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं वारंवार उल्लेख केला. या अशा प्रकारची भाषा भाजपकडनं वारंवार करून ठाकरे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न काय केला जातो? ते पण दिवसल्याने काय आम्हाला लोक काही बोलणार नाही. त्यांनाच नाव ठेवतात. सत्तेची मस्ती आलेली आहे. सत्तेची झिंग त्यांना आलेली आहे. हे तर लोक बोलतातच ना. सत्तेची मस्ती तर आलेलीच आहे ना. भारतीय जनता पार्टीने आता तुम्ही मुंबईचा उल्लेख केला तर मागच्याच भारतीय जनता पार्टीने 84 जागा जिंकल्या होत्या 2000. आता 89 जिंकल्या. किती फार फार किती तीर मारले त्यांनी? किती मारले तीर त्यांनी? फार तीर मारले असातला त्याचा अर्थ नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं विरोधी पक्षाचा अवमान सातत्यानं करणं भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे. मग ते संसदेपासून असेल तर खाली आता जिल्हा परिषद पंचायत समिती. पण याचा योग्य वेळ पापाचा घडा फुटेल. खरं तर अजितदादा पवारांचा जो दुर्दैवी अपघाती निधन झाले खरं ते महाराष्ट्राला चटका लावणार आहे. आणि आजही त्यांच्या निधनाविषयी मनात शंका तर निश्चित आहे. सगळ्यात आधी ही शंका आहे की जर 6 जण होते तर 5च प्रेत का मिळाले हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपण सगळे विमानाची स्थिती बघितली तर सगळे प्रेत पूर्णपणे कोळसा झालेले असताना कागदच कसे कोरे उरले हा एक प्रश्न आहे. नंतर तिथल्या काही गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की विमानाच्या गेटमध्ये एक निळ्या जीन्सवाला माणूस होता. हा कोण होता आणि कसा होता आणि कसा जिवंत होता त्यावेळेस? हा पण एक प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चित प्रश्न महाराष्ट्राच्या मनात, जनतेच्या मनात आहे. नुसतं महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनात आहे. कोणत्याही विचाराचं असेल. कारण अजितदादा ठीक आहे राष्ट्रवादीचे नेते होते, परंतु एक महाराष्ट्राला एक मान्य होणारं नेतृत्व अजितदादांचं होतं. आणि म्हणून रोहित पवार काय डिक्लेअर करतात आता ते पॉलिटिकली बोलतील, काय बोलतील मला माहिती नाही. परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर चौकशी त्याची सगळी होऊन त्याचे रिपोर्ट आले पाहिजे असं मला तरी वाटतं. शुभेच्छा त्यांना. तर आता वाढदिवस आहे त्यामुळे मी आज काही त्यांना दुसरे काही शब्द बोलणार नाही, परंतु शुभेच्छा दिली एवढंच सांगतो. हे पहा अजून माझ्याकडे आकडे आहेत. संभाजीनगरमध्ये शिवसेना सायझेबल निवडून येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना ही सायझेबल निवडून येणार आहे. माझ्याकडे डिटेल्स प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीचे डिटेल्स आहे. वेगवेगळ्या राऊंडचे माझ्याकडे आकडेवारी आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता किंवा तुम्ही जसं दाखवता तसे आकडे नाही. या आकड्यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळं साधनाची कमतरता असताना जनशक्तीच्या बळावर शिवसेनेनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निकराने शिवसैनिकांनी लढा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं आम्ही समाधानकारक यश या जिल्हा परिषदेत मिळवतोय. पंचायत समित्या सुद्धा जर बघितल्या तर सिल्लोड, सोयगाव सारख्या पंचायत समित्या आयसोलेटेड होत्या आम्हाला सतत. तिथं सुद्धा आम्ही यश मिळवलेलं आहे. पैठण, बुंबरेंचे खासदार, आमदार तिथं सुद्धा यश मिळवलेलं आहे. सत्तारांच्या मतदारसंघात आम्ही यश मिळवलेलं आहे. बोरणाऱ्यांच्या मतदारसंघात यश मिळवलेलं आहे. शिरसाट्यांच्या मतदारसंघात आम्ही यश मिळवलं. म्हणजे जे झिरो होतं आम्ही काही ठिकाणी तिथं आम्ही प्लस झालो. त्यामुळे मला असं वाटतं आकडे जे तुमच्याकडे येतात ते चुकीचे आहे. अजून बरेच आकडे पुढे येणार आहेत आणि त्यामुळे शिवसेना मला तरी वाटतं सायझेबल 2 आकड्यात तरी नक्कीच आहे. समन्वय चांगलाच आहे आमच्याकडे. आम्ही सगळीकडे एकदम जोरदार प्रचार केलेला आहे. फक्त आम्ही साधनाने कमी पडलेलो आहोत. प्रशासनाच्या दबावाने आम्ही कमी पडलेलो आहोत. परंतु शिवसैनिकांनी निकराची झुंज दिलेली आहे हे 100% सांगायला लागेल.
खरं तर राज्य सरकारने तसं तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राचे अशातला काही भाग नाही. पूर्ण देशाचे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि म्हणूनच तेलंगणामध्ये त्यांचा पुतळा होता. परंतु अजूनही त्याच्याविषयी राज्य सरकारने कडक शब्दात तेलंगणा सरकारला जबाब विचारलेला नाही. त्याच्यावर काय कारवाई केली हे विचारले नाही. आपला महाराष्ट्र निश्चित फुले शाहू आंबेडकरांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारावर चालणारा आहे. म्हणून राज्य सरकारने त्वरित तेलंगणा सरकारला या घटनेविषयी जबाब विचारलाच पाहिजे.